हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच आनंदात राहा. आज आपण पाहूयात कल्पतरू पार्क सिटी काय आहे नक्की. ॲक्च्युली याला ओळखलं जातं ग्रँड सेंट्रल पार्कच्या नावाने, पण हे आहे ठाण्याला लोकेटेड आहे. तर आम्ही आज गेलो होतो फिरायला. इकडे आम्ही गाडी पार्क केली. तिकडे पार्किंगची छान सोय आहे. जाताना तर तुम्ही नजारा पाहिला किती छान दिसतंय ते दृश्य, आणि खूप नॅचरल असं वाटत होतं. तर इथून बाहेर आलो आम्ही, तिकीट काढली. तिकडे प्लास्टिक खायला अलाउड नसल्यामुळे तिकडे ठेवून दिलं होतं. ही त्यांची इन्फॉर्मेशन आहे तिकीटची, टायमिंगची. तुम्हाला इथे सगळे आयडिया येईल. इकडून आम्ही चेकिंग करून आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच तिकडे आम्हाला व्हॅन दिसली, पण ती व्हॅन होती फक्त सिनियर सिटीजनसाठी. हे होतं ट्री हाऊस. ट्री हाऊसमध्ये पण एज लिमिट असल्यामुळे हे दोघं ही घाबरत होती आणि त्याला जायला अलाउड नव्हतं. त्यामुळे आम्ही तिकडे काही जास्त वेळ थांबलो नाही. फोटो वगैरे काढले, थोडा वेळ तो फिरला आणि नंतर तिथून आम्ही निघालो. त्यांचा फोटो राहिला होता म्हणून हे थांबले होते. हे आहे इकडे एक पाण्याचा बूट, कारण तिकडे प्लास्टिक अलाउड नसल्यामुळे पाण्याची बॉटल पण तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तो स्टीलची बॉटल तुम्ही कॅरी करू शकता. इकडून निघालो आम्ही आणि निघालो स्पोर्ट झोन एरियामध्ये. इकडे प्रत्येक झोनला नावं दिलेली आहेत, त्यामुळे तुम्ही काही कन्फ्यूज होणार नाही. आणि हे दोघं खेळत होते, तिकडे गेम चालू होते, सो आम्ही तिथून निघून गेलो. इकडे त्यांनी पूर्ण मॅप दिलेला आहे. तिथे डिटेल्समध्ये तुम्हाला सगळे झोन आणि काय काय तिकडे कोणत्या साईडला आहे ना, ते सगळं मॅपमध्ये शो केलेलं आहे. तिथून आम्ही निघालो प्ले झोन एरियामध्ये. इकडे आमचा खूप वेळ गेला, कारण हे दोघं खेळणार म्हटल्यावर थोडीच ऐकणार आहे ते. इकडे जा तिकडे जा, मागून आवाज येतोय ना. जाऊ द्या, मागच्या आवाजाकडे लक्ष नका देत, काही लोकांसारखेच असतात. हा इकडे खूप छान खेळत होता. ह्याने सगळे प्ले झोनचे जे खेळायला ठेवलेले होते ना, त्यात सगळ्यामध्ये ट्राय केलेलं. ही लगेच घाबरते. ह्याच्यात गेली, तो जाईल तिकडे जायची, पण घाबरते लगेच. बसली नाही की लगेच उठ, हालायला लागलं की लगेच उठली. हे आता बोगदा होता, जिकडे लोक आतमध्ये जात होती तिकडून हा बाहेर येत होता. जरा उलटी कामं केल्याशिवाय ह्याला चैन पडत नाही. कितीतरी वेळा तो आत बाहेर करत होता, पण मजा खूप घेतो प्रत्येक गोष्टीची. हा गेला इकडे स्टंट करायला. डायरेक्ट चढायचं होतं. हे ट्रेनर त्यांना सांगायला सांगून पण त्याला काही जाता येत नव्हतं. शेवटी पकडूनच गेला, पण तो तसाच गेला. ही लगेच शॉर्टकट मारते, साईडून लगेच वर चढली आणि आली खाली. हिला लगेच असं क्विक कामं होतील तीच आवडतात. तिकडून गेलो परत, आणि इकडे खूप छान हे होतं. हा गेला बुलबुलयामध्ये. तो नावाला बुलबुलया होता, पण दिसत होता आम्हाला लहान मुलांचा होता ना. सो ह्याला अगदी वरतीपर्यंत जायचं होतं. वरतीपर्यंत एकटा गेला, मोठ्यांना काही अलाउड नव्हतं. लगेच वॉचमनची शिट्टी वाजत होती. वरपर्यंत जाऊन लगेच आला खाली. कोण येताना दिसलं नाही की हा पण एकटा खाली आला. आणि दुपारचं टायमिंग होतं, त्यामुळे जास्त आम्हाला काही गर्दी भेटली नाही. आणि तिकडे खूप साऱ्या स्लाईड्स होत्या, एकाच ठिकाणी होतं असं नव्हतं. मोठ्यांना पण खूप असं म्हणजे अगदी किती वेळ जाईल कळणार पण नाही. ह्याला ना स्टंटशिवाय काही कामं नसतात इझी, आणि हिला इझी कामं केल्याशिवाय चेक पडत नाही. लगेच तिकडून जाऊन आली. हा एवढा चढला विचारा, पण परत घसरत खाली आला होता. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही नक्की करा. हे बघा, त्याला ढकलूनच देते इथं. हा लेक एरिया होता. इकडे इतका छान वातावरण वाटत होतं ना मला, खूप शांत. आणि दुपारचं टायमिंग असल्यामुळे ना अगदी तिकडे शांतता होती. पण दुपारच्या टायमिंगला गेल्यामुळे आम्हाला एक इव्हिनिंग शो असतो तिकडे, तो पाहायला नाही भेटला. पण तो पुन्हा एकदा कधीतरी मी जाईन. मला तिकडे खूप आवडलं होतं. खूप छान एरिया वाटत होता तिकडे. हे आम्ही ब्रिजवर आलो, दोन्ही साईडला व्ह्यूज दिसत होते ब्रिजवरून. एवढं मोठं लोकेशनवर इतकं छान वाटत होतं ना, टाईम कधी आमचा अख्खा दिवस तिकडे गेला ना समजलं नाही. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो एका कामासाठी, ते काम झालं नाही, मग आम्ही तिकडे फिरायला गेलो.
आणि तो दिवस आमचा तिकडेच गेला. हे आहे इकडे थीम गार्डन. इकडे तुम्ही फोटोशूट करू शकता आणि खूप छान छान असे थीम्स ठेवलेले होते. त्यांनी फोटोशूटसाठीच होत्या ॲक्च्युली त्या. तुम्हाला प्री वेडिंग शूट वगैरे करायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता नॉर्मल कमी खर्चामध्ये. अगदी ते बघून नक्षीदार वगैरे खूप छान वाटत होतं. फोटोज छान निघत होते. बघा सगळ्यांचे फोटोशूट चालूच होते. इकडे तर मला खूप आवडलं. ह्याचा म्हणजे अगदी लुक असा वाटत होता की आग्रा टाईपच वाटत होता. पण पाणी वगैरे हात लावायला अलाउड नव्हतं आणि ह्याला पाण्यातच जायचे होतं. हा पप्पांना उचलून पकडलं तरी पण हा खाली निघाला होता. ते वॉचमॅन त्याला ओरडतील म्हणून पण तो आणखीन रडत होता. तिकडे जायचं म्हणून. शेवटी थकला. तरी मी काही ठिकाणचं टाकलेलं नाही आहे. तिकडे व्हिडिओ राहिला जरा ह्या दोघांमुळे. हे आम्ही एक्झिटला येताना परत त्या साईडला राहिलेलं फिरून आलो. त्याचं नाव एक्झॅक्टली आता मला आठवत नाही आहे. लिहिला होतं मी. इकडून आम्ही आता निघालो. सो सगळ्यांना बाय बाय. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.